उकड न काढता, मोदक साचा न वापरता, बोटाने कळ्या न पाडता मस्त मऊ लुसलुशीत लोण्यासारखे मोदक आणि ते पण झटपट असे उकडीचे मोदक रेसिपी आज आपण पाहणार आहोत। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही बनवू शकेल, अगदी सहजच बनवू शकेल अशी रेसिपी आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मेजरिंग कपने मी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे 2 कप। तर 2 कप ओल्या नारळाच्या चवसाठी 1 कप आपण गूळ घेतलेला आहे। बारीक चिरून घ्यायचा गूळ, मोठे मोठे खडे ठेवायचे नाही, सुरीने बारीक चिरून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा। तर इथे मी 1 कप बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे। तर 21 मोदकसाठी आपण इथे 2 ओले नारळ वापरलेले आहे। नारळ फोडून त्याचं जे खोबरं असतं ते काढून त्याचा मागचा जो ब्राऊन पार्ट असतो तो सुरीने काढला आणि मग त्या खोबऱ्याचे बारीक बारीक चकत्या करून मिक्सरवर त्याचा चव करून घेतला। पाणी न टाकता कोरडंच फिरवून बारीक करून घेतलं खोबरं, म्हणजे आपला ओल्या नारळाचा चव रेडी झालेला आहे। तर आता गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये 2 चमचे तूप टाकलं। तूप गरम झाल्यावर त्यामध्ये 1 मोठा चमचा खसखस टाकलेली आहे। खसखस चांगली तुपात भाजून घेतल्यामुळे छान सारणाला चव येते। आणि आता आपल्याला यामध्ये ओल्या नारळाचा चव टाकायचा आहे। तर चांगला दाबून भरून मी असे 2 कप घेतलेले आहेत ओल्या नारळाचा चव। तर आता ह्याला मिक्सरवर आपण फिरवून घेतले, त्यामुळे त्याला ओलसरपणा असतो। पाणी न टाकता कोरडंच फिरवून घेतलेलं आहे, तरी पण त्या नारळामध्ये जे ओलसरपणा असतो त्यामुळे हे ओलसर असतं मिश्रण। तर हे हलकंसं कोरडं होतोपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं। साधारण 1 ते 2 मिनिटापर्यंत आपल्याला हे तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। आता 2 मिनटं झालेली आहे, तुपामध्ये छान खोबरं भाजून घेतलं। खोबरं भाजून घेतल्यामुळे छान सारणाची चव येते। आता यामध्ये 1 कप गूळ टाकलेला आहे बारीक चिरलेला। गूळसुद्धा मी चांगला दाबून भरून घेतला होता 1 कप। तर जेवढा आपण खोबऱ्याचं चव घेतो त्याच्या निम्मं गुळाचं प्रमाण घ्यायचं। जर तुम्हाला जास्तीचं गोड आवडत असेल तर तुम्ही 2-3 चमचे अजून चिरलेला गूळ घेऊ शकता। पण इथे मी 2 कप खोबऱ्याच्या चवला 1 कप गूळ घेतलेला आहे, अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर या गुळाला पाणी सुटतं आणि त्यामुळे हे मिश्रण ओलसर दिसतं। तर आता हे मिश्रण आपल्याला बऱ्यापैकी कोरडं करून घ्यायचं आहे, म्हणजे हे गुळातलं पाणी आटत तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। साधारणतः 10 ते 15 मिनटं लागली मला हे गुळातलं पाणी आटवायला। खूप कडक करायचं नाही मिश्रण, नाहीतर मोदक असे वातडल्यासारखे होतात। तर फक्त गुळातलं पाणी कमी होत तोपर्यंत परतून घेतलेलं आहे। आणि जास्त ओलसर मिश्रण ठेवलं तर मोदक फुटतात आणि गुळातलं पाणी बाहेर येतं, त्याच्यामुळे ओलसर ठेवायचं नाही जास्त आणि जास्त कोरडं पण करायचं नाही। तर 10 ते 15 मिनटं मी शिजवून घेतलं। आता एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे थंड होण्यासाठी, कारण आपल्याला मोदक वळताना हे मिश्रण थंडच पाहिजे, गरम गरम आपल्याला भरायचं नाही। आता याच्यामध्ये मी चवीप्रमाणे वेलची पावडर टाकलेली आहे। आपल्या आवडीप्रमाणे वेलची पावडर टाकायची, म्हणजे छान चव येते मोदकाला। तर आता मोदकाचं वरचं कवर करून घ्यायचं आहे आपल्याला। तर त्यासाठी इथे तांदळाचं पीठ मी वापरलेलं आहे, विकतचं वापरलं आहे मी। तर 2 कप तांदळाची पिठी घेतलेली आहे। ज्या कपने आपण खोबरं आणि गूळ घेतला त्याच कपने मोजून घेतलेलं आहे 2 कप तांदळाची पिठी। आणि मोदकचं जे कवर असतं ते त्याच्यासाठी चव येण्यासाठी त्याला याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। मीठ आठवणीनं टाकायचं, म्हणजे छान वरचं जे कवर असतं ते छान लागतं चविष्ट। तर आता मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतले। मी पिठामध्ये मीठ का टाकलं ते मी पुढे सांगणार आहे। जर दुधाच्या मिश्रणात मीठ टाकलं तर दूध फुटू शकतं, म्हणून आधीच पिठामध्ये मीठ मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आपण बिना उकडीचे, म्हणजे उकड न काढता आज ही मोदक रेसिपी पाहतोय, त्यामुळे काय करायचं, एका पातेल्यामध्ये दूध घेतलेलं आहे मी, 1 कप दूध घेतलेलं आहे। तर सर्व साहित्य मी एकाच या कपनेच मोजून घेतलेलं आहे, तुम्ही घरातली कुठलीही वाटी वापरून मोजून घेऊ शकता। तर 1 कप दूध आणि 1 कप पाणी घेतलेलं आहे। 2 वाटी तांदळाच्या पिठासाठी 1 कप दूध आणि 1 कप पाणी, तुम्ही फक्त पाणी वापरून सुद्धा करू शकता, 2 कप पाणी। आता इथे 1 चमचा तूप टाकलेलं आहे, साजूक तूप। पण 1 कप पाणी आणि 1 कप दूध घेतलं ना तर दुधामुळे छान पांढरे शुभ्र मोदक तयार होतात आणि मऊ लुसलुशीत राहतात दिवसभर, त्यामुळे दूध वापरावं, छान पांढरे शुभ्र मोदक होतात। आता याला चांगली उकळी आल्यानंतरच गॅस बंद करायचा आहे आणि हे कडकडीत उकळलेलं दूध आणि पाण्याचं मिश्रण आपल्याला पिठामध्ये टाकायचे, कारण आपण उकड करून घेत नाही, तर आपण हे तांदळाचं पीठ मळून घेत आहोत। तर यासाठी कडकडीत दूध आणि पाण्याचं मिश्रण, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकले, ते सर्व व्यवस्थित उकळल्यानंतरच मग हे गरम गरम कडक उकळलेलं तांदळामध्ये मिक्स करायचं। आपण तांदळामध्ये आधीच मीठ का टाकलं, जर दुधामध्ये आपण मीठ टाकलं असतं तर दूध फुटलं असतं, म्हणून तांदळाच्या पिठीमध्येच आधी आपण मीठ मिक्स करून घेतलं होतं। आता हे सर्व दुधाचं पाण्याचं मिश्रण या तांदळाच्या पिठाला लागल असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कोरडं राहिलं नाही पाहिजे, नाहीतर हे तांदळाचं पीठ कच्चंच राहील। तर आता गरम गरम असतानाच याला लगेचच झाकून ठेवायचं, यातली जी गरम वाफ असते त्यामुळे हे पीठ छान शिजतं, कच्चं राहत नाही। तर 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं, म्हणजे छान या वाफेने ना हे पीठ चांगलं शिजतं।
तर आपण ही एकदम साधी सोपी पद्धत वापरलेली आहे, कोणालाही जमेल अशी. तर 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आतल्या वाफेने या ताटाला किती पाणी सुटलेलं आहे. तर 15 ते 20 मिनिटानंतर छान आपलं तांदळाचं पीठ वाफेने शिजलेलं आहे आणि आपण कडकडीत गरम दुधाचं पाण्याचं मिश्रण टाकल्यामुळे आपल्याला वेगळी अशी उकड करून घ्यायची गरज पडली नाही. तर आता हे सर्व याच्या गुठळ्या मोडायच्या, त्यासाठी एका परातीत मी काढून घेत आहे. हवं असल्यास थोडं थोडं करून आपण असं गुठळ्या मोडून घेता येईल, थोडं थोडं पीठ मळून घेता येईल आणि थोडं थोडं पीठ घेऊन त्याच्या गुठळ्या मोडून सुद्धा आपण मळून घेऊ शकतो, किंवा परातीत एकदम सगळं पीठ घेऊन त्याच्या गुठळ्या मोडून आपण हे पीठ मळून घेऊ शकतो मोदकासाठीचं. तर मी इथे मॅशर वापरलं, मॅशर नसेल तर असा ग्लास वापरून सुद्धा तुम्ही गुठळ्या मोडून घेऊ शकता किंवा तांब्याने. तर या गुठळ्या मोडणं गरजेचं आहे, म्हणजे एकसारखी आपली पारी मोदकाची तयार होते. तर आता उरलेलं सर्व पीठ मी काढून घेतलेलं आहे परातीमध्ये आणि या पिठासाठी मी मोजून पाणी आणि दूध टाकलं होतं, त्यामुळे हे परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही जर अंदाजाने टाकत असाल तर एकदम पाणी आणि ते टाकू नका पिठामध्ये. म्हणजे ज्यावेळेस आपण तांदळाचं मीठ मिक्स केलं होतं त्यावेळेस जे दूध आणि पाण्याचं मिश्रण टाकलं ते थोडं थोडं करून टाकायचं. एकदम जर तुम्ही अंदाजे घेत असाल तर एकदम टाकू नका, नाही तर पीठ पातळ होऊ शकतं. मी मोजून घेतले त्यामुळे मी सर्व टाकलं होतं. तर आता याला मला वरनं पाण्याचा हात लावायची गरज पडली नाही, कारण मोजून घेतल्यामुळे परफेक्ट प्रमाणात आपण दूध पाण्याचं मिश्रण टाकले. पण तुमचं जर मिश्रण कोरडं वाटत असेल तर तुम्ही कोमट पाणी किंवा थंड पाण्याचा हात लावून हे पीठ मळून घेऊ शकता. तर मी चांगलं 5-7 मिनटं मळून घेतलं पीठ. आता त्याच्यावर आहे ना मी थोडंसं तूप टाकलेलं आहे, चांगलं मऊ लुसलुशीत होण्यासाठी. खूप जास्त पण तूप टाकायचं नाही, नाहीतर मग काय होतं मोदक फुटतात. आणि आपलं जे सारण असतं त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना ओलसरपणा जास्त ठेवायचा नाही, नाहीतर मोदक फुटतात आणि गुळाचं मिश्रण बाहेर येतं. त्यामुळे सर्व टिप्स लक्षात ठेवा. आता वरनं थोडंसं पुन्हा तूप लावून मी चांगलं 10 ते 15 मिनटं हे पीठ चांगलं मळून घेतलं, मऊ करून घेतलेलं आहे, चांगलं दाबून दाबून मळून घेतलेलं आहे. अजिबात क्रॅक्स जाणार नाही असं पीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला मळून, म्हणजे छान मोदक होतात. जर कच्चं पीठ राहिलं आणि व्यवस्थित मळलं नाही ना तर मग मोदक असे चिरले जातात. तर छान मऊसूत असं आपलं लोण्यासारखं मऊसूत आपण पीठ मळून घेतले. हे परफेक्ट झालं हे कसं ओळखायचं? एक गोळा करून घ्यायचा आणि अशी हाताने पारी करून बघायची. जर या पारीला कडेने क्रॅक्स गेले नाही तर समजायचं आपलं परफेक्ट पीठ मळून झालेलं आहे. आणि जर साईडला तडा जात असतील, क्रॅक्स जात असतील तर अजून पीठ मळायची गरज आहे. तर 10 ते 15 मिनटं मी चांगलं मळून घेतलं पीठ. पीठ मळत असताना लक्षात ठेवायचं, पीठ कोमट असताना म्हणजे गरम असतानाच मळून घ्यायचं. 15-20 मिनटं झाकण ठेवल्यानंतर गरम असतानाच मळायचं. थंड झाल्यानंतर व्यवस्थित त्याचं गोळा होत नाही आणि एकसारखं अशी पारी करता येत नाही. त्यासाठी कोमट असतानाच पीठ मळून घ्यायचं, म्हणजे छान मऊ लुसलुशीत आपली पारी तयार होते. तर आता एकसारख्या आकाराचे मोदक व्हावे म्हणून मी याचे एकसारख्या आकारात गोळे बनवून घेतलेले आहेत, म्हणजे आपले परफेक्ट असे एकसारखे मोदक तयार होतील. आता हे असे उघडे ठेवायचे नाही, ओलं कापड ठेवलेलं आहे मी, ओलसर थोडंसं झाकून ठेवायचं म्हणजे कोरडे होणार नाही. आणि हे जे आपलं सारण आहे मोदकाचं ते सुद्धा मी एकसारख्या आकारात गोळे बनवून घेणार आहे. तर मी 22 गोळे पिठाचे बनवून घेतलेत. तर मी आता इथे 22 गोळे या सारणाचे सुद्धा बनवून घेणार आहे. तर आपले 22 ते 23 मोदक या मिश्रणामध्ये बनतात. तर आता हे पिठाचं मिश्रण मी झाकून ठेवलेलं आहे, पिठाचे गोळे कोरडे होऊ नये, कडक होऊ नये पीठ म्हणून. आणि आता एक एक गोळी घेऊन आपण मोदक बनवून घेणार आहे. तर आता मोदक बनवताना हे लक्षात ठेवायचं की हा जो गोळा आहे तो पूर्णपणे थंड झालेला पाहिजे मोदक वाळताना, आणि ना सारणसुद्धा पूर्णपणे थंड पाहिजे, म्हणजे मोदक फुटणार नाही. मोदक करताना हे दोन्ही पण थंड करूनच घ्यायचं आहे रूम टेम्परेचरला. आता याला जाडसर असा मी छोटीशी पारी करून घेतलेली आहे. एकदम एकसारखी जाडसर बनवून घ्यायची, खूप पातळ करायची नाही, कारण आपल्याला याला साधा मोदक बनवायचा आहे. आणि मग त्याला कळ्या म्हणजे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे कळ्या कशा पाडणार. तर हे पहा, एकदम छोटीशी अशी फक्त आपला गोळा त्याच्यामध्ये बसेल एवढीच मी पारी करून घेतलेली आहे. आणि आता याचं तोंड झाकून टाकायचं आहे. तर चिकटत असेल हाताला तर आहे ना आधीमध्ये तांदळाची पिठीमध्ये बोट बुडवायचं, म्हणजे ना हे मिश्रण हाताला चिकटणार नाही. तर तांदळाच्या पिठीमध्ये बोटं बुडवत मी असं हे बंद करून घेतलेलं आहे. आणि हे जे वरती एक्स्ट्राचं आहे ते काढून घेतलेलं आहे. आणि याला असं छोटंसं टोक करून घ्यायचं आहे. तर एकदम साधा हा असा मोदक तयार करून घेतलेला आहे. तर हे अशा पद्धतीने साधा मोदक करायचा आणि असं जरा त्याला उभट आकार द्यायचा, म्हणजे आतलं सारण सर्व बाजूने एकसारखं पसरतं. तर हे पहा, साधा मोदक बनवून घेतलेला आहे. आता टूथपिक घ्यायची आणि त्याला असं खालून वरपर्यंत, म्हणजे खालून तर मोदकाच्या टोकाच्या जवळपर्यंत असं आहे ना आकार देऊन घ्यायचा आहे. प्रेस करायचं म्हणजे छान अशा कळ्या दिसत आहेत. तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, चांगलं दाबून घ्यायचं, खूप जास्त पण प्रेस करायचं नाही, नाहीतर आतलं सारण बाहेर येऊ शकतं. तर मोदकच्या सर्व बाजूला असं टूथपिक प्रेस करून मी असं कळ्यांचा आकार दिलेला आहे.
तर खूप जास्त आतपर्यंत नाही दाबायचं, नाहीतर आतलं सारण बाहेर येऊ शकतं. तर हलक्या हाताने प्रेस करायचं, पण हलक्या हाताने. त्यामुळेच आपण ही जी पारी होती ती खूप पातळ करायची नाही, जाडसरच ठेवायची, म्हणजे ह्या कळ्यांचा असा आकार दिसतो. तर भरपूर असा कळ्या पडलेल्या आहेत याला. आणि आता हे असं आहे ना, खाली प्रेस करायचं, म्हणजे या कळ्या उमलतात. तुम्हाला मी दाखवते आता हा मोदक कसा दिसत आहे. याच्या कळ्या अशा जवळजवळ आहे, पण असं थोडंसं प्रेस केलं ना मोदक, तर तुम्ही पाहू शकता कशा कळ्या उमललेल्या आहे. थोडासा वरनं दाबायचा, म्हणजे छान याच्या कळ्या अशा उमलल्यासारख्या दिसतात. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आपला कळीदार मोदक तयार झालेला आहे, कुठलाही साचा न वापरता, बोटांनी कळ्या न पाडता सुंदर असा आपला कळीदार मोदक तयार झाला आहे. आता वरती कळ्या दिसाव्या म्हणून इथे टूथपिक घ्यायची आणि चिकटू नये म्हणून थोडीशी तांदळाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायची, म्हणजे ते म्हणजे मोदकाचं पीठ त्याला चिकटणार नाही. तर भरपूर कळ्या असलेला आपला सुंदर असा मोदक तयार झालेला आहे. आपण मोदक साचा न वापरता हाताने पारी करून बोटाने कळ्या न पाडता हा मोदक सुंदर तयार करून घेतला आहे. अगदी कोणीही बनवू शकेल, लहान मुलंही सहजरित्या बनवू शकेल असा मोदक तयार झाला आहे. थोडासा बसलेला वाटला मोदक, तर थोडासा हाताने गोल फिरवायचा, म्हणजेच असं आहे ना, थोडासा उभट दिसतो. तर सुंदर आपला हा टूथपिकच्या साहाय्याने मोदक तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने आपण पुढचे मोदक करून घ्यायचे. 2 मोदक मी टूथपिक वापरून छान कळीदार मोदक तयार केलेला आहे. आता मी तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने कसा मोदक तयार करायचा ते दाखवते. तर पुन्हा एक गोळा घेतलेला आहे, थोडंसं तांदळाचं पीठ लावून घेतलं, म्हणजे ना हाताला पीठ चिकटणार नाही. तर हे पहा, अशी जाडसरच आपल्याला याची पारी करून घ्यायची आहे. एकसारखं सर्व बाजूनी पारी झाली पाहिजे, कुठं पातळ कुठं जाड अशी नाही पाहिजे. तर एकदम छोटी पारी करायची, खूप मोठी करायची नाही. तर लहान आकारात एकदम पारी करून घेतली. फक्त आपला जो सारणाचा गोळा आहे तो बसू शकतो एवढीच पारी करून घ्यायची. तर हे पहा, आता एक सारणाचा गोळा घेतलेला आहे आणि आता हे पारी पूर्ण बंद करून घ्यायची आहे. हलक्या हाताने बंद करायची आणि हाताला जर चिकटत असेल तर तांदळाच्या पिठामध्ये बोटं बुडून घ्यायची, म्हणजे ना हाताला चिकटणार नाही. तर हे याचं तोंड असं हलक्या हाताने बंद करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं वरचं जे आहे ते काढून टाकायचं आणि याला मोदकाचा आकार असा द्यायचा आणि थोडंसं उभट करून घ्यायचं, म्हणजे आपण जेव्हा त्याच्यावर टूथपिकने किंवा चमच्याने जेव्हा आपण त्याला आकार देतो कळ्यांचा, त्यावेळेस ते सोपं जातं. तर हे पहा, असं उभट आकारात आपल्याला करून घ्यायचं हाताने आणि मग नंतर आपण प्रेस करून त्याला मोदकचा आकार देतो. तर हा असा उभा मोदक करून घेतलेला आहे, सर्व बाजूने एकसारखा. आणि आता मी इथे टूथपिक न वापरता चमच्याने तुम्हाला दाखवणार आहे. तर प्लेन चमचा घ्यायचा, डिझाईनचा नाही घ्यायचा. पोहे खायच्या चमच्याने मागच्या साईडने असं खालून वरपर्यंत आपल्याला प्रेस करायचं. जर चिकटत असेल तर पिठामध्ये चमच्याचं टोक आहे ना ते बुडवायचं आणि चमचा बुडवून घ्यायचा आणि मग पुन्हा असं करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने खालून वरपर्यंत असे आहे ना आकार देऊन घ्यायचा आहे. मोदक गोल गोल फिरवत आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि आता वरनं आहे ना थोडंसं दाबायचं, म्हणजे याच्या कळ्या छान उमलतात. तुम्ही पाहू शकता, हलकंसं मी दाबलं तर याच्या कळ्या किती छान उमललेल्या आहे. आणि जर मोदक थोडासा बसलेला वाटला तर तुम्ही थोडंसं खालून पुन्हा एकदा गोल फिरून घ्यायचं. आता वरपर्यंत याच्या कळ्या दिसाव्या म्हणून पुन्हा मी चमच्या पिठामध्ये बुडवून, चमच्याचा मागचा भाग पिठामध्ये बुडवून याला आहे ना असं वरपर्यंत कळ्यांचा आकार देऊन घेतलेला आहे. म्हणजे छान सुंदर असा कळीदार आपला मोदक तयार होतो. अजिबात आपल्याकडे मोदक साचा नसेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता. तर सुंदर असा कळीदार आपला मोदक तयार झालेला आहे. थोडासा उभा दिसावा म्हणून मी पुन्हा थोडंसं गोल फिरून घेतलेलं आहे, म्हणजे बसका दिसू नये म्हणून. तर सुंदर असे आपले मोदक तयार आहे. तुम्हाला चमच्याने सोपं वाटत असेल तर चमच्याने बनवा किंवा टूथपिकने बनवा, तर कुणीही बनवू शकेल असे सुंदर असे आपले मोदक तयार आहे. अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व मोदक करून घेणार आहे. तर इथे मी 11 मोदक करून घेतलेले आहे, 11 नंतर करणार आहे. पण मी सांगितलेल्या मिश्रणात आपले 21 ते 22 मोदक छान आरामात होतात. तर हे मीडियम साईजचे मोदक आहेत, आपले 22 तयार होणार आहेत. 11 मी बनवून घेतलेले आहे, 11 बनवायचे आहेत, ते बाजूला ठेवणार आहे. आता 11च मोदक मी उकडून घेणार आहे, म्हणजे वाफवून घेणार आहे. तर आता आहे ना हे 11 मोदक आहे ना मी वाफवून घेणार आहे. तर गॅसवर मी आता पाणी गरम व्हायला ठेवलं आहे. तर आपण लगेचच आता उकडून घेणार आहे मोदक. तर मी इथे चाळणी घेतलेली आहे. चाळणीला आहे ना असं तूप लावून घ्यायचं, म्हणजे मोदक चिकटत नाही. जर तुमच्याकडे केळीचं पान असेल तर तुम्ही केळीचं पानसुद्धा ठेवू शकता या चाळणीवर, किंवा आहे ना तुमच्याकडे जर हळदीचं पान असेल तर हळदीचं पानसुद्धा ठेवू शकता. तर आता सर्व मोदक असं म्हणजे अंतर ठेवून मी ठेवलेले आहे. जवळजवळ ठेवायचे नाही, नाहीतर एकमेकांना चिकटतात मोदक. तूप लावून घेतल्यानंतर सर्व चाळणीमध्ये ठेवलेले आहे. आता इथे मी इडली पात्रामध्ये उकडून घेणार आहे. तुमच्याकडे जर मोदक पात्र असेल तर त्यामध्ये तुम्ही उकडून घेऊ शकता, म्हणजे वाफवून घेऊ शकता, किंवा कढईमध्ये पातेल्यामध्ये सुद्धा ठेवून घेऊ शकता.
तर 12 ते 15 मिनटं आपण हे मोदक उकडून घेणार आहोत. 12 ते 15 मिनटानंतरच झाकण उघडून पाहायचे. तर हे पहा 12 ते 15 मिनटानंतर मी झाकण उघडून पाहिले. छान आपले मोदक छान शिजलेले आहेत, उकडलेले आहेत. तर गरम गरम ते तसेच ठेवायचे नाही, चाळणीमध्ये काढून घ्यायचे, नाहीतर कडक होतात, वातड होतात. तर मी हे काढून घेतलेले आहे एका प्लेटमध्ये गरम गरमच असताना. तर उकड न काढता, मोदक साचा न वापरता, हाताने पारी करून बोटाने कळ्या न वळता मस्त असा मऊ लुसलुशीत आपला मोदक तयार झालेला आहे. तर बनवायला अगदी सोपा आहे, चवीला अप्रतिम लागतो. तुम्ही बनवून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.